नमस्कार मित्रांनो, स्वर्णिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय प्रमेय पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, सराव संच 2.1 ची पहिली 5 गणितं पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर काय करणार आहोत आपण 5. ही 5 गणितं काय करणार आहोत आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. आता आपल्याला सगळ्यात पहिलं गणित आहे बघा, शुअर शॉट ना. शुअर शॉट म्हणजे मी सांगू शकतो 99 नाही 95% या प्रकारचं एक गणित तुम्हाला बोर्डामध्ये येऊ शकते. हां, येणारच असं नाही सांगत मी, पण हे इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला सांगितलेलं खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकोटे कोणती हे फाइंड आउट करा. एकदम सोप्या पद्धतीने आता आपण शिकूया पायथागोरसची त्रिकोटं करताना. आता आपण काय करूया, इथे सोल्युशन स्टार्ट आपलं. ठीक आहे, सुरुवात करतायत आपण. 3, 5, 4 हे आपल्याला एक त्रिकूट दिलेलं आहे. तर नेहमी काय करायचं, सगळ्यात मोठी संख्या जी असेल सगळ्यात पहिला तिचा वर्ग करायचा. आता इथे लिहितो मी 5चा वर्ग बरोबर 25 आणि ह्याला द्यायचं समीकरण पहिलं. आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत ना त्याचा पण वर्ग करायचा आणि त्याची बेरीज करायची. मग आपल्याकडे काय राहिलंय, 3चा वर्ग आहे अधिक 4चा वर्ग आहे. 3चा वर्ग 9 होतो, 4चा वर्ग 16 होतो. जशी यांची बेरीज झाली हे झालं आपलं 25, ह्याला दिलं समीकरण 2. आता समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय कळलेलं आहे, 5चा वर्ग जो आहे तो 3चा वर्ग आणि 4च्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. म्हणजे इथे लिहायचं ह्याला कारण समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला हे कळलेलं आहे. आणि पायथागोरसचा व्यत्यास आपल्याला हे सांगतो, ज्या वेळेस एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजा इतका असतो तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणजेच हे झालेलं आहे आपलं पायथागोरसचं त्रिकूट. काय म्हणूया याला आपण, पायथागोरसचं त्रिकूट. मग इथे लिहायचं पायथागोरसच्या व्यत्यास नुसार, पायथागोरसच्या व्यत्यासनुसार आपण म्हणूया 3, 5, 4 3, 5, 4 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. बस. आता आपल्याला ही जी 6 गणित आहेत 1, 2, 3 आणि पुढे 4, 5, 6 आहेत ते सगळे तुम्हाला याच पद्धतीने सोडवायची आहेत. बरोबर आहे. मग आता आपण दुसरं पाहूया. चला इथे आता आपण दुसरं गणित पाहूया. आता मी इरेज करतोय, ठीक आहे, हे लिहून घ्या. आता ह्याची मला गरज लागणार आहे म्हणून मी हे काय हे इरेज करत नाही. आता आपण काय करूया, दुसरं सोडवूया. दुसरं काय दिलेलं आहे, 4, 9, 12. दुसरं गणित दिलेलं आपल्याकडे 4, 9, 12. आता 4, 9, 12 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 4, 9, 12 मध्ये मोठी संख्या आहे 12. म्हणून आपली पहिली पायरी आहे, आपण 12चा वर्ग करू. 12चा वर्ग बरोबर 144, त्याला दिलं समीकरण पहिलं. आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांची काय करायची, बेरीज करायची. तर उरलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत, 4 आहे तर 4चा वर्ग अधिक 9 आहे 9चा वर्ग. 4चा वर्ग 36, 9चा वर्ग 81. ह्यांची बेरीज केली तर 6 आणि 1 7 झालं आणि 8 आणि 3 झाले 11. ही झाली 117. ह्यांची बेरीज किती झाली, 117. पण काहीतरी चुकलंय, 4चा वर्ग 16 असतो. मग इथे आपल्याला ते 16 लिहायचे आहेत. 16, 9चा वर्ग 81 बरोबर 6 आणि 1 7, 8 आणि 1 9 97. म्हणजे आता इथे आपल्याला कळलं की 12चा वर्ग जो आहे हा 4चा वर्ग आणि 9च्या वर्गाच्या बेरजे इतका नाही मिळत. म्हणजे त्याला नॉट इक्वल टू झालं. बरोबर चिन्हाला काट मारली म्हणजे ते बरोबर नाही. समीकरण 1 आणि 2 वरून 1 मध्ये कळलं ते 144 आहे,
2 मध्ये कळलं ते 97 आहे, हे मिळत नाही. मग पायथागोरसच्या व्यत्यासानुसार आता इथे लिहायचं 4 9 12. 4 9 12 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. इथे कारण लिहिलं पायथागोरसचं त्रिकूट नाही. इथे आपलं हे दुसरं गणित पण काय झालं विद्यार्थी मित्रांनो झालं. याच प्रकारे 5 12 13 हे काय करायचं तुम्ही ट्राय करायचं. ठीक आहे. आता हे 5 12 13 तुम्ही गणा. आता आपल्याकडे हे चौथं आहे, हे 5वं आणि हे 6वं दिलेलं आहे. तर 24 70 74. 24 70 74. सहसा काय करा 25 परत ना वर्गमूळ पाठ करा, वर्ग पाठ ठेवा 25 परत. पुढची आता आपण तयार करू पटापट कशी करायची. मग आता आपण काय करूया, आता आपण इथे चौथं बघूया. हां आता आपण एकच करूया इथनं, हे 5वं आणि 6वं याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर आता आपल्या इथे सोल्युशन सुरू झालं. ठीक आहे, रीत सुरू झाली आपली. आता 24 70 आणि 74 मध्ये मोठं कोण आहे तर 74. मग 74चा वर्ग काढू. आता 74चा वर्ग कसा काढायचा, 74 गुणिले 74 करायचे. तर आपण ना हे 74 गुणिले 74 असं करत बसायचं नाही. आता तुम्हाला वर्ग काढण्याची एक ट्रिक सांगतो. तर या ट्रिकमध्ये आपण पाहूया हे 74चा जो वर्ग आहे हा कसा काढायचा बघा. 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49 हे लिहून झालं. आता या तिघांची गुणाकार करतात. 7 चोक 28, 28 दुणे 56. मग इथे लिहिले हे मी 56. आता इथे मागून हा नंबर सोडून द्यायचा, हा ब्लँक ठेवायचा, इथे काहीच लिहायचं नाही. मग हे 6 असेच लिहायचे. 6 आणि 1 झाला 7, 9 आणि 5 झाले 14, 1 हातच्याला दिला, 4 आणि 1 5, 54 76. 54 76 हे झालं आपलं उत्तर. 74चा वर्ग 5 4 7 6 ह्याला दिलं आपण समीकरण पहिलं. काय दिलं आपण समीकरण 1. आता आपण काय करूया उरलेल्या 2 बाजू काय आहे 24 आणि 70. मग आता इथे 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग. 24चा वर्ग असतो 576 576. किती 576. मग इथे लिहितो मी 576 प्लस 70चा वर्ग किती 7 7 ला 49 म्हणजे 4900. एकदम सोप्या पद्धतीने बघा 70 गुणिले जेव्हा 70 करायचं असेल तर 7 7 49 आणि राहिलेले हे 2 शून्य घेऊन टाकायचे. सोपं एकदम. आता ह्यांची आपण बेरीज करूया. 4900 अधिक 576 बरोबर 6 आणि 0 6, 7 आणि 0 7, 9 आणि 5 14, 1 हातच्याला 4 आणि 1 5, 5476 5476 हे झालं आपलं समीकरण दुसरं. आता हे समीकरण पहिलं 5476, समीकरण दुसरं सुद्धा 5476. म्हणजेच आपण म्हणूया इथे 74चा जो वर्ग आहे तो उरलेल्या 2 किमतींच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. ह्याला कारण द्यायचं समीकरण 1 व 2 वरून. आता काय करायचं इथे लिहायचं पायथागोरसच्या व्यत्यासानुसार. इथे लिहिलं असं कन्सिडर करा पायथागोरसच्या व्यत्यासानुसार. हे बघा हे पायथागोरसच्या व्यत्यासानुसार. मी आता ते लिहित नाही. आता आपण पुढे लिहूया 24 70 74. 24 70 74 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मी कुठे कुठे शॉर्टकट यूज करेल लिहिताना पण तसं तुम्हाला परीक्षेत करायचं मिळत नाही. आता मी शॉर्टकट का कुठे कुठे वापरतो हे मराठीमध्ये सगळं संपूर्ण स्टेटमेंट लिहायला वेळ जातो आणि वेळ झाला की व्हिडिओची लेंथ मोठी होते. तर माझा प्रयत्न असा असतो की प्रत्येक व्हिडिओनं आपला अर्धा तासाचा म्हणजे 25 ते 35 मिनिटांच्या रेंजमध्ये असला पाहिजे. तेवढंच त्याच्यावर जास्त नाही. 15 मिनिटाचा पण बनेल एक वेळेस पण मला ना मोठी मोठी व्हिडिओ एवढ्यात नाही बनवू आपण. जेव्हा गरज पडेल परीक्षेच्या वेळी तेव्हा वाटलं असं 2-2 तासाचे पण आपण व्हिडिओ बनवू. पण सध्या तुम्हाला रोज थोडी थोडी गणितं शिका. 4-5 गणितं रोज शिकूया
आणि जेव्हा गरज पडेल परीक्षेच्या वेळी, आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला पण मोठमोठे व्हिडिओ काय करू, तयार करूया, वन शॉट. आता इथे आपलं हे गणित नंबर काय झालेलं आहे, गणित नंबर 4 झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही 5वं आणि 6वं करा. बघा टोटल ह्याच्यामध्ये किती 6 गणित आहेत, त्यात 3 मी केलेली आहेत. तर मी ही अपेक्षा करतो की तुम्ही 3 स्वतःहून करा. जर समजा नाही करता आली तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये डाऊट हे करा, कमेंट करा की सर हे गणित नाही आलं. मग आपण एखादा व्हिडिओ मी जेव्हा दुसरा बनवेल त्याच्यामध्ये ते तुमचं मी डाऊट सॉल्व्ह करून देईल. चला आता वळूया पुढच्या गणिताकडे. आता हे जे गणित आहे या आकृतीमध्ये बघा MNP बरोबर 90 आहे. ते हा कोण MNP 90 आहे. रेख NQ आणि रेख MP वरती लंब आहे, शिरोलंब आहे. हा MQ 9 दिले आपल्याला. आता इथे MQ 9 दिलेला आहे आणि QP 4 दिलेला आहे. हे QP 4 दिलेलं आहे. आता ना इथे हे एक लक्षात घ्यायचं, हे जे गणित आहे ज्या वेळेस एक काटकोन त्रिकोण असतो आणि त्या कर्णावरती जेव्हा एक लंब शिरोलंब बनवला जातो त्यावेळेस समजून जायचं आपल्याला भूमितीमध्य प्रमेयानुसार जायचे. कोणता प्रमेय आहे, भूमितीमध्य प्रमेयानुसार जायचे. मग सगळ्यात पहिले तेच लिहायचं, त्रिकोणाचं नाव लिहा. चला रीत सुरू आपली. त्रिकोण MNP मध्ये, त्रिकोण MNP मध्ये. हे झाल्यानंतर काय करायचं, आपण हे लिहायचं रेख NQ, नाही पहिला हे MNP 90 लिहायचं. कोण MNP बरोबर 90. ठीक आहे, हे दिले आहे. हे पण लिहा त्याच्यात, रेख NQ शिरोलंब रेख MP. आता या दोघांना कारण लिहायचं, दिले आहे. काय दिले, दिले आहे. आता आपण काय करायचं, इथे जॉमेट्रिक मीन म्हणजेच भूमितीमध्य हा प्रमेय वापरायचा. तर भूमितीमध्य काय शिकवतो आपल्याला, हा जो शिरोलंब बनवलेला असतो ना त्याचा वर्ग आणि त्याने कर्णाला जो 2 भागात विभाजित केलेला आहे त्याचा गुणाकार. म्हणजेच जे NQ कार्ड आपल्याला सांगितलेलं आहे, NQ बरोबर NQ चा वर्ग बरोबर MQ इंटू QP, MQ गुणिले QP. ह्याला बनवूया आपण भूमिती मध्य प्रमेयानुसार, भूमितीमध्य प्रमेयानुसार. आता चला किमती मांडूया. आता NQ चा वर्ग बरोबर MQ 9 आणि हा 4, तर 9 गुणिले 4. इथे लिहूया दिलेल्या किमती भरून, दिलेल्या किमती भरून. आता दिलेल्या किमती जेव्हा आपण भरू तर 9 चौक 36 म्हणून NQ चा वर्ग बरोबर झालं 36. आता हा वर्ग जेव्हा राईट हँड साईडला जाणार तेव्हा तो होणार वर्गमूळ. हे झाले वर्गमूळात 36 म्हणून NQ बरोबर 6. तर इथे आपल्याला ही NQ ची किंमत आली. NQ ची किंमत काढा. तर NQ बरोबर 6 हे आपण काढलं. तर हे झालं आपलं आजचं दुसरं गणित. आहे की नाही सोपं. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस पण आपल्याला भूमितीमध्य प्रमेय ह्याचा गुणधर्म वापरायचा असेल ना तर सगळ्यात पहिला काटकोन त्रिकोण लिहायचा. मग त्या त्या कर्णावरती जो लंब आहे, शिरोलंब आहे तो मेन्शन करायचा आणि मग डिरेक्टली आपली ही स्टेप येणार. मग आपल्याला ही स्टेप करायची, शिरोलंबाचा वर्ग बरोबर 2 भागांचा गुणाकार. जे कर्णाचे जे 2 भाग असतात त्यांचा गुणाकार करायचा. वळूया आता आजच्या तिसऱ्या गणिताकडे. PM लंब शिरोलंब रेख QR. हा जो PM आहे हा शिरोलंब आहे, हा इथे शिरोलंब आहे, हा 90चा मार्क झाला. ठीक आहे. तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय काढा, QR काढा. पूर्ण QR काढायला सांगितलंय. बघा QR काय आहे, 2 भाग आहेत, 2 तुकडे आहेत. पहिला आहे QM, दुसरा आहे MR. म्हणजे जी इन्फॉर्मेशन, जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीनुसार आपण MR काढू आणि एकदा की MR काढला
की क्यू एम आणि एम आर यांच्या दोघांच्या किमतीची बेरीज करायची, तो आपला असणार क्यू आर. तर चला वळूया पुढे. आपली रीत सुरू. रीतमध्ये आता मी लिहितो. आता इथे सगळ्यात पहिले त्रिकोणचं नाव, त्रिकोण पी क्यू आरमध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलेलं आहे, कोण क्यू पी आर, कोण क्यू पी आर बरोबर 90 अंश. आणि आता पी एम हे रेख पी एम, रेख पी एम लंब रेख क्यू आर, दोघांना कारण लिहायचं दिले आहे, दिले आहे. आता पुढे काय करू शकतो आपण, आता आपण लिहायचं आहे भूमिती मध्य प्रमेयानुसार. मग काय असणार आहे आपलं, पी एमचा वर्ग, पी एमचा वर्ग बरं क्यू एम गुणिले एम आर, क्यू एम गुणिले एम आर भूमिती मध्य प्रमेयानुसार. बघा आता मी शॉर्टकटमध्ये लिहिले, ते तुम्हाला फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, भूमिती मध्य प्रमेयानुसार. आता इथे किमती मांडूया. पी एम बरोबर दिले 10, आता 10चा वर्ग, क्यू एम 8 गुणिले एम आर. इथे लिहायचं दिलेल्या किमती भरून, दिलेल्या किमती भरून. आता ही किंमत झाली तर 10चा वर्ग किती होणार, 100 बरोबर 8 गुणिले एम आर. आता 100ला आपण काय करायचं, छेद 8 बरोबर एम आर. आता तुम्ही काय करा, 100ला काय करा, 8ने भाग द्या. 100ला 8ने भाग द्यायचं. त्यावेळेस आपण थोडी सोपी पद्धत घेऊया. 25 चोक 100 होतात, 25 चोक 100. मग इथे लिहितो मी 25 × 4 आणि इथे 8 म्हणजे 4 दुणे 8, तर इथे 4 4 झाले कॅन्सल. आता 25ला 2ने भाग द्यायचा आहे, 25ला 2ने भाग द्यायचा आहे म्हणजेच 2 काय करतो, कोणत्याही संख्येला निम्म करतो, अर्ध करतो. तर 25चा निम्म म्हणजे 12.5, म्हणजे एम आर झालं आपलं 12.5. काय भेटलं विद्यार्थी, आपल्याला एम आर भेटलं. आता एम आर भेटलं म्हणजे क्यू एम आणि एम आरची बेरीज करू. आपल्याला सांगितलेलं आहे क्यू आर काढा. मग आता इथे मी लिहितो क्यू आर बरोबर क्यू एम प्लस एम आर. कारण देऊया क्यू डॅश एम डॅश आर. सो क्यू आर बरोबर क्यू एम 8 अधिक एम आर किती आहे 12.5. या प्रकारे हे आपलं झालं 20.5. कसली किंमत झाली, ही आपली क्यू आरची किंमत झाली. आता हे गणित तुम्ही लिहून घ्या. मी फक्त 1 मिनिटात, 1 मिनिट नाही 10-15 सेकंदात पाणी पिऊन घेतो. वळूया आता पुढच्या गणिताकडे. पुढचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे, आता पुढचं गणित आहे आपल्याकडे आकृती दिलंय. हा 30 अंश आहे, हा 90 आहे, तर हा किती असणार, ऑब्व्हियसली 60 असणार. आता या त्रिकोणामध्ये, या आकृतीमध्ये आपल्याला फक्त 6 दिलेलं आहे, एस आरची किंमत दिलेली आहे 6. आपल्याला काय करायचं आहे, आर पी आणि पी एस काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आर पी आणि पी एस काढायचं आहे. म्हणजे ही आर पीची पण किंमत काढायची आहे आणि पी एसची पण काढायची आहे. 30 60 90, 45 45 90, पायथागोरसचं त्रिकूट आणि भूमिती मध्य, या 4 गणितांपैकी एक गणित बोर्डामध्ये 100% येतेच. येणार म्हणजे येणारच. मग ह्याची तयारी ठेवायची. मग आता आपण सुरुवात करूया आजच्या गणिताला. इथे मी लिहितो रीत. सगळ्यात पहिला काय करायचं, त्रिकोण पी एस आर मध्ये, त्रिकोण पी एस आर मध्ये कोण पी बरोबर 30 अंश, कोण एस बरोबर
90 अंश आणि कोण आर बरोबर, बघा आपल्याला माहिती असते की त्रिकोणामध्ये 3 कोणांची जर बेरीज केली तर ते 180 होतात. मग आता इथे 30 आणि 90 झाले 120. 180ला किती कमी आहेत, आणखीन 60 कमी आहेत. तर इथे 60 अंश लिहायचं आणि इथे लिहायचं राहिलेला कोण. राहिलेला कोण आम्ही इंग्लिशमध्ये डायरेक्टली लिहितो रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय, उरलेला कोण. मग तर तिथे मी राहिलेला लिहिला आहे तर आपण इथे लिहूया उरलेला कोण लिहिलं तरी चालेल. त्रिकोणाचा राहिलेला कोण, इथे लिहिलं त्रिकोणाचा राहिलेला कोण. मग आता इथे लिहूया त्रिकोण PSR हा 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. कधीही या प्रकारचे गणित आलं तर आपली पहिली पायरी हेच झालं पाहिजे की हा जो कोण आहे, त्रिकोण जो आहे तो 30 60 90 मापाचा आहे. हे लिहायचंच, हे वाक्य लिहायचंच आहे आपल्याला. आता आपण काय करूया, आपल्याला काय माहिती आहे 30 समोरील बाजू, 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाची निम्मे असते, कर्णापेक्षा अर्धे असते. मग 30 हा 30 आहे. 30 समोर कोण आहे, SR. आणि SR साठी या त्रिकोणासाठी PR हा कर्ण आहे. मग आता इथे लिहितो मी, म्हणून SR बरोबर 1/2 कसला निम्मे आहे, PRचा जो आहे कर्ण. मग इथे लिहायचं 30 अंश कोणा समोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू. आता SR पण आपल्याला बघा इथे आकृतीमध्ये SR ची किंमत दिलेली आहे 6. मग ती किंमत भरूया आता. मग आता इथे लिहूया 6 बरोबर हाफ PR. आता हे दोन इथे क्रॉस मल्टिपल होणार तर 6 गुणिले 2 बरोबर PR. आणि या प्रकारे PR बरोबर आला आपल्याकडे 12. PR ची किंमत किती आली आपल्याला, 12 आलेली आहे. आता आपण काय करूया, अजून काय काढायचंय, PS. आता ही जी PS बाजू आहे, ही जी PS बाजू आहे ही 60 अंशाबरोबर समोर आहे. मग आता इथे लिहितो PS बरोबर √3/2 वर्गमुळात 3/2 गुणिले कोणाचं, कर्णाचं. तर इथे लिहायचं PR. आणि आता ह्याला मी कारण लिहितो 60 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू. ठीक आहे. आता इथे आपण काय करूया, ही जी PR ची किंमत काढली तर 12 इथे मांडूया. मग हे झालं PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12 बेके बे बेसक 12. आणि इथे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे PS बरोबर 6 वर्गमुळात 3. मग आपल्याला सांगितलेलं RP ची किंमत काढा. RP म्हणजेच PR आहे. ठीक आहे, इथे लक्ष द्यायचं. आणि दुसरं PS काढायला सांगितलं, ते आपण PS सुद्धा इथे काढलेलं आहे. मग या प्रकारे इथे आपला हा 5वं गणित झालेलं आहे. आता वळूया आपण आजच्या 6व्या गणिताकडे, सॉरी 5व्या गणिताकडे. 4थं झालं ना. आता ही आपल्याला कृती दिलेली आहे आणि कृतीमध्ये आपल्याला हे पाहायला भेटते की ह्या 2 बाजू समान आहेत. ते तुम्हाला बरोबर दिसेल असं करू आपण. आता हे BC आणि AB आपण काय करूया, सेम करूया. बघा आता तुम्हाला बरोबर योग्य वाटेल ते. हे जितकं BC आहे तितकंच काय आहे AB आहे, है ना. तेव्हा ते थोडंसं लेंदी करून ठेवलेलं, तर एक बाजू लांबट वाटत होती आणि एक लहान वाटत होती. मग आता आपण काय करूया, आता समान दिसते. हा कोणता त्रिकोण झाला, ज्या वेळेस एखाद्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात, एक कोण 90 दिलेला असतो, म्हणजेच तो 45 45 90 मापाचा त्रिकोण असतो. आणि हा प्रमाण आपण 9वीत शिकलो होतो. आता पण आपण मागे डिस्कस केलं होतं त्यामध्ये आपण काय शिकलो आहेत, 45 कोणासमोरील बाजू 1/2 वर्गमुळात 2 गुणिले असते कर्णाची, दॅट इज 1/√2
द हायपोटेन्यूस है ना, कर्ण. मग आता इथे बघूया ए बी बरोबर बी सी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इथे? आता इथे काय झालं, चला पुन्हा आले आपण. आता आपल्याला इथे ए बी बरोबर बी सी दिलेले आहे. ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे. मध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. काय लिहायचं ए बीवर? तर कारण लिहायचं आहे. तर इथे लिहायचं दिले आहे, दिले आहे, ही माहिती दिलेली आहे. हे झाल्यानंतर कोण बी ए सी बरोबर किती? बी ए सी किती असणार आहे? बी ए सी 45 अंश असणार आहे. तर इथे लिहायचं 45. पण बी ए सी कोणाला इक्वल होणार? कोण बघा, हा जो बी ए सी कोण आहे, हा बी सी एला बरोबर होणार. मग इथे लिहितो मी कोण बी सी ए. कसं असते, दोन बाजू समान असणार, मग त्याच्या समोरील बाजू पण बाजू कोण पण समान असणार. ए बीच्या समोर कोणता कोण आहे? ए बीच्या समोर कोण आहे? बी सी ए. आणि या बी सीच्या समोर कोण आहे? बी ए सी. म्हणून हे दोन्ही कोण सुद्धा काय झाले? समान. आता ए बी बरोबर बी सी हे 1/√2 म्हणजे 1/√2 गुणिले कोणाचं? कर्णाचं. कर्ण कोण आहे? ए सी. आता ए सीची किंमत किती आहे? √8. म्हणजे इथे पण लिहिलं मी 1/√2. पुन्हा हीच किंमत खाली मांडू आपण. इथे 1/√2 आणि हे 8चं रूपांतर झालं 2/√2. मग हे √2 झालं कॅन्सर आणि 2 एके 2, बे एके बे. म्हणजे इथे झालं हे ए बी बरोबर बी सी. ह्याची किंमत आपल्याला भेटली 2. तर इथे आपली ही जी कृती आहे ही पण आपण काय केलेली आहे? सोडवलेली आहे. जर परीक्षेत हेच गणित आपल्याला या पद्धतीने दिलं, काय करून? सोडवा करून, मग आपल्याला हे 45 किंमत काढावी लागेल. मग आपण दाखवायचं की हे 45 90 मापाचे त्रिकोण आहे आणि 45 कोणासमोरील बाजू जी असते ती कर्णाची 1/√2 बोलते ना गुणा असते. हे असं प्रूव्ह करायचं, सॉल्व्ह करायचं, संपायचं. तर ही कृती होती, ती आपण सोडवली आणि आपण सराव संच 2.1ची 5 गणितं आज केलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये 6 ते 10 ही गणितं करू. गॉट इट? तर आजसाठी इतकंच. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. बाय, काळजी घ्या.